खशाबा जाधव आणि मी सुदर्शन जाधव आमचं एक रक्ताचं नातं आहे. मला हे सांगताना आनंद होतोय, कारण ऍक्च्युली खशाबा जाधव हे गोळेश्वरचे, कराडच्या जवळ एक गाव आहे गोळेश्वर म्हणून, आणि माझे पूर्वज देखील गोळेश्वरचेच, म्हणजे आम्ही भाऊकी. त्यामुळे मला जरा जास्त आनंद होतोय. परंतु जरी आमचा काही संबंध नसता तरी एक भारतीय म्हणून, एक महाराष्ट्रीयन म्हणून सगळ्यांनी गर्व करावा, सगळ्यांनी अभिमानानं सांगावं असं काम खशाबा जाधव यांनी केलं होतं. ते काम म्हणजे 1952 साली हेल्सिंकी या शहरामध्ये ऑलिम्पिक झालं होतं आणि वैयक्तिक गेम्स मधलं पहिलं ऑलिम्पिक मधलं मेडल जे होतं, ब्रॉन्झ मेडल, ते खशाबा जाधव यांनी मिळवलं. आणि शाळेत असताना आय थिंक एक धडा होता, मला थोडंफार आठवतंय, ज्यामध्ये सांगितलं गेलं होतं की खशाबा जाधव यांची ऑलिम्पिक मध्ये जी काही स्पर्धा झाली ना, तेव्हा ज्या काही मॅचेस त्यांच्या झाल्या त्या मॅचेसच्या मध्ये त्यांना टाइमच दिला नाही आणि एकसारखे त्यांना कुस्त्या करत जावं लागलं, तरी देखील त्यांनी ब्रॉन्झ मेडल पटकवलं. आता खशाबा या चित्रपटाचा टीजर पाहिल्यानंतर मला अशा काही गोष्टी जाणवल्या, ज्या गोष्टी मला असं वाटलं की तुम्हाला सांगितल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला समजेल की एखादी पिरियड फिल्म एखादा डिरेक्टर बनवतो तेव्हा प्रेक्षकांना आपण एखादी पिरियड फिल्म पाहतोय, म्हणजे काही काळापूर्वी घडलेली कथा आपण पडद्यावर पाहतोय, हे कळण्यासाठी, हे भासवण्यासाठी काही गोष्टी केल्या जातात. आता त्यातली मोस्ट कॉमनली युज्ड गोष्ट अशी आहे की कलर ग्रेडिंग. कलर ग्रेडिंग करून एक पिवळसर किंवा तपकिरी छटा आपल्याला स्क्रीनवर दिसते, जी काही व्हिज्युअल आहे ती त्या थोड्याशा त्या टाईपच्या कलर ग्रेडिंग मध्ये दिसतं आपल्याला. जसं की उदाहरण म्हणजे भाग मिल्खा भाग हा चित्रपट, किंवा काही चित्रपट हे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये केले जातात, जसं की श्यामच्या हे चित्रपट सुजय ढाक यांनी केलेला, तो ब्लॅक अँड व्हाईट मध्येच केलाय, किंवा सिझलर लिस्ट म्हणून एक चित्रपट आहे, तो देखील ब्लॅक अँड व्हाईट मध्ये केलेला. परंतु खशाबा या चित्रपटाचा टीजर हा एकदम फ्रेश वाटतोय तुम्हाला. मग आपल्याला तो पिरियड फिल्म पाहण्याचा फील येईल का, असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला असं वाटतं की होय, चित्रपटामधल्या आणखीन काही गोष्टी ज्या त्या चित्रपटाला 1950च्या काळामध्ये घेऊन जातात, त्या गोष्टी मी चित्रपटाच्या टीजर मध्ये नोटीस केल्या. मी तुम्हाला एक एक करून सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे जे काही क्राऊड तुम्हाला पाहायला भेटते ज्या ज्या शॉट मध्ये, त्या क्राऊडचं तुम्ही पोशाख पहा, त्यांचे फेटे पहा, त्यांचे सदरे पहा, त्यांची धोतर वगैरे पहा, या सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये आपल्याला आपसूक घेऊन जातात. आणि त्यामध्ये आणखीन एक गोष्ट मी नोटीस केली, आपण जे काही लग्नात आता फेटे घालतो ना, ते प्रत्येक फेट्याला असा तुरा असतो, परंतु तेव्हा किंवा अजून देखील गावाकडे काही जुनी लोक जी फेटे नसतात, प्रत्येक फेट्याला काही तुरा काढत नाहीत, ते बघा असं गुंडळलेलं असतं ना. अशा प्रकारचे फेटे तुम्हाला त्या चित्रपटाच्या टीजर मध्ये पाहायला भेटतील. आणखीन एक शॉट आहे ज्यामध्ये महेश मांजरेकरांचं कॅरेक्टर तुम्हाला पाहायला भेटतं, आणि ते एखाद्या मोठ्या जहागीरदाराचं किंवा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचं पोशाख असावं तशा प्रकारचं जोधपुरी वगैरे लॉंग अशा घालून ते आहेत. त्याच्याबरोबर काही लोक आहेत ते देखील सुटबुट मध्ये आहेत. त्याच्या मागे एक व्यक्ती आहे जो इनशर्ट करून आहे, आणि त्याच्या मागे काही जी लोक आहेत ती फेट्यात आणि आपल्या भारतीय पोशाखात, महाराष्ट्रीयन पोशाखामध्ये आहेत. हा शॉट का असावा तर हे तुम्हाला सांगतोय की खशाबा जाधव हे जेव्हा कुस्ती करायला आखाड्यात उतरत होते तेव्हा ते कुठल्या तरी एका वर्गाचीच फेवरेट होती अशातली गोष्ट नाही. अगदी शेतकरी, कामगार, त्यावेळची सरकारी किंवा नोकरी करणारा किंवा चांगला पैसा कमवणारा, त्यानंतर हे जमीनदार किंवा मोठमोठी लोक होती, तिथून जे काही सुटापुटात फिरणारे लोक आहेत, त्या सगळ्या वर्गाला आखाड्याकडे आकर्षित करणारे खशाबा जाधव हे होते. आणि हे सगळं त्या एका फ्रेम मध्ये, एका शॉट मध्ये आपल्याला समजतं. आणि हेच नागराज मंजुळे यांचं डिरेक्शन आहे. त्याचबरोबर जे काही शॉट तुम्हाला खशाबा यांचे दिसतात, जे धोतर तुम्हाला दिसतं ना, ते धोतर आत्ताच कुठं तर दुकानात आणलंय आणि शूटिंग सुरू आहे घाला धोतर, असं नाही. ते मळकट आहे, ते खूप दिवस वापरलेलं वाटतं तुम्हाला. ते धोतर खशाबांची फायनान्शियल कंडिशन काय होती तेव्हाची ते देखील दर्शवतं. त्याचबरोबर खशाबा जाधव हे कुस्ती तर करायची, ऑब्व्हियसली त्यांनी ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवलं, परंतु त्याच्या व्यतिरिक्त खो खोचा एक शॉट तुम्हाला पाहायला भेटतो, मल्लखांबचे एक दोन शॉट तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला भेटतात. गिरीश कुलकर्णी यांचा एक शॉट मी चित्रपटामध्ये पाहिला, ज्यामध्ये मी तुम्हाला फेट्याचं जे सांगितलं ना, त्यांचा फेटा बघा, त्या फेट्याला देखील तुरा नाही, त्यांचा सदरा बघा. त्याचबरोबर त्यांच्या समोर एक तुम्हाला अशी लाकडी वस्तू पाहायला भेटते, त्याला काहीतरी आहे, ती मला असं वाटते पंथी असावी. आणि गिरीश कुलकर्णी यांच्या समोर जे बसले ते कारकून वगैरे असावे, पगार वगैरे देणारे लोक, कारण गिरीश कुलकर्णी यांच्या हातामध्ये तुम्हाला काही नोटा देखील, जुन्या नोटा देखील पाहायला भेटतात. हे असतात प्रॉप, म्हणजे प्रॉपर्टी ज्या अशा पिरियड फिल्म मध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतात, त्या काळामध्ये प्रेक्षकांना नेण्यासाठी सबकॉन्शियसली या गोष्टी काम करत असतात. त्याचबरोबर आणखीन एक जितेंद्र जोशी यांचा एक शॉट आहे, आखाड्यात ते धावत येत आहेत तेव्हा त्यांची हेअरस्टाईल बघा, तो भांग बघा. तुम्ही जर जुने काही फोटो तुमच्या घरातले वगैरे पाहिले असतील तर जुन्या लोकांचे असे भांग असायचे, तसा टिपिकल भांग तुम्हाला पाहायला भेटतो. त्यांच्या हातातलं घड्याळ असू दे, यांचा सदरा असू दे. तर अशा प्रकारे 1950चा काळ उभा करण्यासाठी कॉस्ट्युम्स, मेकअप, प्रॉपर्टी, आर्ट डिझाईन या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम केलं गेलं असावं असं टीजर पाहून वाटतंय. आणि खूप मोठी तगडी स्टारकास्ट देखील आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहे. सिनेमॅटोग्राफी बद्दल बोलायचं झालं तर टीजर मधला प्रत्येक शॉट
शॉट हा अतिशय सुंदर आहे. टीजर अतिशय उत्कृष्ट एडिट केला गेलाय. जिथे जिथे स्लो मोशन मधले शॉट आहेत ते तर इतके देखणे आहेत, तुम्ही टीजर एकदा पाहून थांबणार नाही, तुम्ही वारंवार तो टीजर परत परत पाहणार. आणि या सगळ्यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे अजय अतुल यांचं म्युझिक. टीजर सुरू झाल्या जे म्युझिक सुरू होतं आणि त्या 2 मिनिटात जे काही म्युझिक तुमच्या कानावर पडतं ते म्युझिक मला असं वाटतं की कमाल करणार आहे. या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे तुम्हाला 1 जून 2027 ला पाहायला भेटतील. आणि मला असं वाटतंय की नागराज मंजुळे यांचं डिरेक्शन, अजय अतुल यांचं म्युझिक, त्याचबरोबर या सगळ्या कलाकारांनी जीव ओतून केलेलं काम आणि या सगळ्यामध्ये आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खशाबा जाधव यांची लाईव्ह स्टोरी जी खूप इन्स्पायरिंग असणार आहे. माझ्यासारख्या सामान्य लोकांसाठी तर असणारच आहे, परंतु जे काही खेळाडू आहेत त्या खेळाडूंसाठी देखील हा चित्रपट इन्स्पायरिंग ठरणार आहे असं मला वाटतंय. तर चित्रपटाचा टीजर रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला, तुमचं याबद्दलचं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की मांडा. टीजर रिव्ह्यू केलाय तसा ट्रेलर रिव्ह्यू येणार, चित्रपटाचा रिव्ह्यू देखील येणार, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी इथं थांबतो, पुन्हा एकदा चित्रपटावर चर्चा करण्यासाठीच भेटूया. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.